सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी देखील गणपती बाप्पा जे आहेत त्या मोठ्या थाटामाटात विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की इको फ्रेंडली पद्धतीची ही मूर्ती जी आहे ती स्वतः सोनालीने जी आहे ती साकारलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्की या मूर्तीमध्ये काय वेगळेपण आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सोनाली आहे, काय सांगशील वेगळेपण पाहायला मिळते? एक वेगळा गणपती जो आहे तो साकारलेला दिसतोय। हो, नेहमी प्रमाणे आम्ही काहीतरी, मी आणि माझा भाऊ अतुल, आम्ही काहीतरी वेगळा प्रयत्न करतो। यंदाचं आमचं 7वं वर्ष आहे। आम्ही शाडूच्या मातीने स्वतः गणपती घरात बनवतो। यंदा आम्ही विचार करत होतो काय वेगळं रूप बनवूयात। तर हातीच्या सोंडेतून गणपती बाप्पाचा चेहरा बाहेर येतोय असा हा एक प्रयत्न आहे। त्यामुळे तुम्ही पाहताय हे वरचं जे आहे ते हत्तीचं तोंड आहे, हत्तीची सोंड आहे आणि मग तिकडनं आपण बाप्पाचं रूप साकारलेलं आहे। इको फ्रेंडली आणि थोडंसं तुम्ही यंदा बघत आता जरा थीममध्ये पण जरा वेगळेपण आहे। आम्ही असं खऱ्या पानांचा वापर करून थोडंसं एक जंगल, निसर्ग असा प्रयत्न केलाय। कारण हत्ती आहे, बाप्पा आहे आणि निसर्ग आहे, तर त्याला एकत्र कसं आणूयात म्हणून हा विचार होता। काय मागणं जे आहे ते यावेळेस बाप्पाकडे मागणार आहे? नाही, एकतर मागायच्या आधी बाप्पाचे खूप खूप आभार, धन्यवाद। इतकं प्रेम आणि आशीर्वाद बाप्पाचा आहे की दरवर्षीप्रमाणे तुम्ही सगळे येता, तुमच्याशिवाय आमचा गणपती उत्सव पूर्ण होत नाही। त्यामुळे आधी तर धन्यवाद की खूप भरभरून दिलं बाप्पाने आणि असाच प्रेम आशीर्वाद कायम ठेवावा बाप्पाने सगळ्यांवर। मागणं काय असेल, दरवर्षी आपण काहीतरी साकडं घालतो बाप्पाकडे। यंदा तर खूप प्रश्न आहेत, खूप अडचणी आहेत, रस्त्यांपासनं, खड्ड्यांपासनं ते राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या पातळीवरती झगडतो आहोत आपण। तर हे सगळे जे काही विघ्न आहेत ते दूर व्हावेत आणि लोकांना, नागरिकांना, गणेश भक्तांना शांतपणे बेसिक गरजा मिळाव्यात एवढीच अपेक्षा आहे माझी। कारण आपण टॅक्स भरतो, आपण सगळं करतो आपल्या पद्धतीने, आपल्याला सगळ्या टॅक्स पेयर्सना एक बेसिक सुविधा उपलब्ध झाली पाहिजे या देशामध्ये, असं खूप मनापासून वाटतं। गाडी घेऊन बाहेर पडलो की सगळ्यात आधी खूप त्रास होतो। मी समजू शकते, बऱ्याच ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे, असं चालू आहे, ते चालू आहे, हे चालू आहे, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चालू असताना कुठेतरी बेसिक गरजा आपल्या मूलभूत ज्या आहेत त्या कुठेतरी मागे राहत आहेत। तर असंच साकडं घालीन की सगळ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर सर्वांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होऊ दे असं मागणं जे आहे ते गणराया चरणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जे आहे ते या ठिकाणी घातलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।